शासनोषु सैष्या मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना त्या रयतेच्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो सांगी सागर समान त्याचे छत्र म्हणजे आभाळ समान, जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान, काही जय सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाला त्याचं पहिलं स्थान, जो मराठ्यांचा भगवान समंत आहे, कृपावंत दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदास झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता तिचा वाईस आहे. भरमुलकात राहून स्वराज्य निर्मितीची स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी अंगावर शहारे अश्वय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्यानं निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं, तर पित्यानं निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं, असं ते शंभूर आहे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबा. शब्द हे शस्त्र समजून विद्या बुद्धीच्या पंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय. हातात खराटा घेऊन दिवसभर गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं, असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि मुलींना खऱ्या अर्थानं शिक्षण मिळालं, माझ्यासारखी सामान्य मुलगी या ठिकाणी उभा राहून बोलू शकते, ते आमच्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले. ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज सारे देशाचा राज्य कारभार चालतोय ना, ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रथमतः मी या सर्व महामानवांना अभिवादन करतो. जीवनातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. अहो, जीवनातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरून म्हणता विसरते. आणि आताच असा एक क्षण आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी तेजस्वी तारा चमकला, सनई चौघडे वाजू लागले, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. एका वेळेला सह्याद्रीच्या कनकातून दुमली, अरे मला राज जन्मला, मला शिव जन्मला, जिंदगीचा संहारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, अरे माझा राज जन्मला, माझा शिव जन्मला. इतिहास घडविणारे आम्ही येथे जन्मले ना कोणी. अहो, इतिहास घडविणारे आम्ही येथे जन्मले ना कोणी, झुकविले ना हिमल्या, उदतो आम्ही शिवराया, सण होणार स्वराज्याची फरक, या जातीवंत हृदय धडकतात आमच्या साहेब. अहो, जिथं पडती पाऊलं आमची, त्याच इतिहासाच्या वाटा वाक्यात तर नाही पण मोडणारही नाही मराठा. मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला? अहो, मराठा नेमकं म्हणायचं तरी कोणाला? जो मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही, तोच खरा मराठा. मग तो कुठल्या जातीचा असू द्या, कुठल्या धर्माचा असू द्या. तुळजाभवानीच्या आशीर्वादानं, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपण आज या ठिकाणी शिवजयंती साजरी करते. शिवजयंती का आणि कशी साजरी करायची हा फार महत्वाचा प्रश्न. जयंती सगळ्यांच्या साजरी होतात का? आपल्या उन्हाळ्यात का आपण मेल्यावर? अहो, जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना, त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात. एक त्या गुलामगिरीच्या काळात एक क्रूर सौदामिनी कडाली, तिच्या पोटी शिवरायांना छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. 18 पगड जातीतील मावळ्यांना घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, यसाजी, संताजी, धनाजी, जीवामाल यासारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळचे मावळे एक निष्ठ होते. आता काळच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात, लाज गरिबीची बाळगू नका, तर लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळगा. आपल्यामधील जे काही दुर्गुण असतील ना, ते काढून टाकले पाहिजेत आणि राष्ट्रही जपले पाहिजे. शिवाजी महाराज हे व्यासनी होते, म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आता काळच्या पिढीने काय दर्शन घेतलं होते? आता काळची 50 पिढी जर 31च्या रात्री गडपात किल्ल्याच्या पायथ्याशी जर 30 मनाने पार्टी करत असतील ना, तर त्याची 30 काय सुरक्षित राहिलो. ताकद तर सर्वांच्या मनगटत होती, ताकद तर सर्वांच्या मनगटत होती हो. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांचीच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवरायांचीच रक्तात होती. माझ्या मित्रांनो, आज 350 वर्ष झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राला शिवरायांचीच गरज पडते. ही तर फारच मोठी शुद्धांकांची गोष्ट आहे. अहो, असं वाटतं भले पाठ उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्यात, अंत करण्यातून या काळातून माझ्या राजाला हाक मारावी, जात घालावी, विचारावं, म्हणावं, सांगावं की राजा कशी पकडली बनवली घराची तलवार? राजा, आज तुमचा मावळा साधा चहाचा कप उचलता नाटलटत कापतोय. राजा, कशी सांभाळ एवढी मोठी प्रजा आणि जिजा मासाहेबांची? राजा, आज तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन, आमचा होतो चौकोन, चौकोनातले
गंभीर परिस्थिती झाली या महाराष्ट्राची. म्हणूनच तर म्हणावंसं वाटतं, श्वासात रोखुनी वातळ, डोळ्यात रोखली आग. श्वासात रोखुनी वातळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ, एकटा मराठी वाघ. IPS विश्वास नांगरे पाटील फार सुंदर शब्दात सांगतात. 62 किलोची तलवार वाजवणारा त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूशी एकटा लढणारा त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहणारा त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणणारा त्याचं नाव संताजी. ठाण्या वागाला सामोरं जाऊन फाडतं त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करतं, स्वराज्याचं तोरण बांधतं त्याचं नाव छत्रपती शिवाजी. अस्ते कदम, अस्ते कदम, अस्ते कदम महाराज. गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवंश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पतये हर हर महादेव. मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून मान्यवरांचे आभार मानते व माझी जागा घेते.